गुड मॉर्निंग मित्रांनो SN31 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला नवीन नवीन समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याचं जर एकमेव कारण असेल काही तर ते कारण म्हणजे माणसाला जडलेला हावड्या रोग। हावड्या रोग हा माणसाच्या ज्ञानेंद्रियावर हमला करतो। हावड्या रोग हा निसर्गानं जे आपल्याला ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, आपण माणूस म्हणून जीवन जगत असताना इतर प्राण्यापेक्षा आपल्यामध्ये जे गुणधर्म असतात, जे 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला दिलेले आहेत, त्या 5 ज्ञानेंद्रियावर तो हावड्या रोग हमला करतो। इतर प्राण्यापेक्षा आपल्याला एक वैचारिक शक्ती दिलेली आहे। आपण विचार करू शकतो, आपण चांगलं काय वाईट काय याचा विचार करतो। परंतु हावड्या रोगामुळे आपण चांगलं काय आणि वाईट काय आपल्याला यातलाच फरकच कळत नाही। आपल्याला सुंदर असे डोळे दिलेले आहेत हा निसर्गात मधला सौंदर्य पाहण्यासाठी, चांगल्या चांगल्या गोष्टीला बघण्यासाठी। परंतु हावड्या रोगामुळे माणूस आपल्याला दिलेल्या सुंदर डोळ्याचा सुद्धा वापर करत नाही आणि हावड्या रोगामुळे त्याची नजर सुद्धा कमजोर होत जाते। त्याला फक्त एक हाव लागलेली असते। हावड्या रोगामुळे आपल्या दिलेलं एक सुदृढ आणि सुंदर असं शरीर, त्याचा सुद्धा आपण सदुपयोग घेत नाही। वेळेवर जेवण न करणं, फक्त पैसा पैसा पैसा, कोणत्याच प्रकारची शारीरिक काळजी न घेणं, हे एक हावड्या रोगाचा सर्वात मोठा दुर्गुण आहे। हावड्या रोगामुळे आपले जे संबंध असतात ते संबंध सुद्धा तुटतात। आपल्याला फक्त आपला परिवार दिसतो, आपले मुलं दिसतात, आपली बायको दिसते आणि आपलं घर दिसतं। हावड्या रोगामुळे समाजातील व्यक्तीपासून दूर गेलेला आहे। हावड्या रोगामुळे भाऊ भावापासून दूर गेला, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून दूर गेला, हे हावड्या रोगाचे सर्वात दुर्गुण आहेत। मित्रांनो, हावड्या रोगामुळे आपण आपलं घर सुंदर बनवतो, आपल्या घरामध्ये खूप सारी सजावट करतो, 2-4 मजली बिल्डिंग बांधतो, परंतु एक छोटासा खर्च करण्याची आपली अवकात आपण ठेवत नाही। आपण आपल्या घराचं सांडपाण्याची सुद्धा व्यवस्था लावू शकत नाही आणि त्या सांडपाण्याचा पूर्ण आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो। आपल्या परिसरामध्ये असलेल्या शारीरिकदृष्ट्या कमजोर लोकांवर त्याचा खूप मोठा परिणाम होऊन त्या लोकांना खूप मोठी शारीरिक हानी पोचते, आर्थिक हानी पोचते। याचा सगळ्यात मोठा दुर्गुण हा हावड्या रोगाचा आहे। आपल्याला आपलं घर मोठं पाहिजे, आपल्याला आपलं घर सुंदर दिसलं पाहिजे, परंतु आपल्या घरासमोरचा रस्ता, आपल्या घरासमोर वाहणारं सांडपाणी याची आपण विल्हेवाट लावू शकत नाही। हे हावड्या रोगाचे सर्वात मोठे दुर्गुण आहे। आपण चांगलं काय आणि वाईट काय याच्यातील फरकच विसरून जातो, हे हावड्या रोग। मित्रांनो, माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे। परिवाराबरोबर त्याला समाजासंग सुद्धा कनेक्ट राहावं लागतं। आपण जन्म घेतो, हा जन्माला आलेला कोणताच माणूस हा परिपूर्ण नसतो। त्याला इतर लोकांवर, इतर समाजावर आणि निसर्गावर अवलंबून राहावं लागतं। परंतु आपल्या हावड्या रोगामुळे आपण निसर्गावर हानी करतो, आपल्यापासून आपल्या जवळच्या माणसावर, आपल्या शेजाऱ्यावर आपण न कळत त्याच्यावर मानसिक अत्याचार करत राहतो। आपण समाजात जगत असताना आपल्यापासून कोणालाच एका पैशाचा सुद्धा त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी आपण घेतली पाहिजे। आणि ही काळजी घेत असताना सर्वात पहिले
आपण आपल्या घरातून निघणाऱ्या सांडपाण्यासाठी एक सुंदर असा एक शोषखड्डा बनवलेला पाहिजे, की जो आपल्या घराचं सांडपाणीमुळे इतर कोणाला त्रास होणार नाही. आज समाजामध्ये सर्वात जास्त शेजाऱ्याला जर त्रास होत असेल तर तो फक्त सांडपाण्याचा. सांडपाण्यामुळे एक शेजारी दुसऱ्या शेजाऱ्याला बिलकुल बरं पाहत नाही. आणि या सांडपाण्याचा आपण जर शोषखड्डा बनवला तर याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये जर एक शोषखड्डा असला तर याच्यामुळे जमिनीची जलपातळीसुद्धा वाढू शकते. आपल्या परिसरातील झाडांनासुद्धा पाणी मिळू शकतं आणि जे शारीरिकदृष्ट्या कमजोर आहेत त्यांनासुद्धा आरोग्य लाभू शकतं. मित्रांनो, आपल्या अंगणामध्ये आपण कोणाला खडा रुतणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण समाजामध्ये जगत असताना निसर्गसुद्धा आपला मित्र असतो आणि निसर्ग आपला मित्र असेल तर आपण मित्राला सहकार्य केलं पाहिजे. आणि निसर्गाला सहकार्य करणं म्हणजे जर आपल्या घरामध्ये 5 व्यक्ती असतील तर 5 झाडं आपण आपल्या अंगणामध्ये आपल्या परिसरामध्ये लावले पाहिजे. माणसाला समाजात जीवन जगत असताना आपण आपल्या परिसराची साफसफाई ठेवली पाहिजे. आपल्या परिसरामध्ये वेस्टेज कचरा आपण व्यवस्थित आणि दूर फेकला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला आणि आपल्या शेजारी पाजारी आपल्या परिसरालासुद्धा त्याचा काही दुरुपयोग होणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे. हावड्या रोग हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे की आपण घरासमोर आपली स्वतःची हक्काची जागा सोडत नसून जो आपल्या घरासमोर रस्ता चाललेला आहे तो अरुंद होत होत चाललेला आहे आणि तो रस्ता एवढा छोटा होतो की कोणाची ना मोठी गाडी जात ना दुसऱ्याला ठेचा लागत, पाय ओलांडून जावं लागतं. त्याच्यामुळे जे लोकांच्या तोंडातून आपल्या परिवाराच्यासाठी जे शब्द निघतात ते आपल्याला कुठेतरी मोठी किंमत मोजावी लागते. त्यांचा जो शाप आहे, त्यांचा जो आपल्याविषयी वापरल्या गेलेले शब्द आहेत ते कुठेतरी आपल्याला अडचण करत असतात. मित्रांनो, समाजात आपण जगत असताना आपल्याला निसर्गाने सुंदर असं शरीर दिलेलं आहे, सर्व अवयव व्यवस्थित दिलेले आहे, आपल्याला चांगला असा परिवार दिलेला आहे. परंतु काही लोकांना निसर्गानेच काहीतरी कमतरता दिलेली आहे. अपंग असतील, आंधळे असतील, अनाथ असतील, तशा लोकांनासुद्धा आपण चांगले आहे. आपण एक सुदृढ व्यक्ती असल्यामुळे आपल्यावर एक निसर्गाने उपकारच केलेले आहेत आणि त्या उपकाराची फेड म्हणून आपण त्या अपंग लोकांना मदत केली पाहिजे. असं आपण समाजात जीवन जगलं पाहिजे. मित्रांनो, आपण सामाजिक प्राणी आहे. आपल्याला सर्व ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत. परंतु या हावड्या रोगामुळे जे आपल्या ज्ञानेंद्रियावर हमला होत आहे त्याचा आपण हमलापासून दूर जाऊ शकतो, त्याच्यापासून आपण दूर जाऊ शकतो. आपण इतरांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होऊ शकतो आणि माणूस म्हणून जन्माला आलो याचे पूर्ण उपकार आपण निसर्गाचे फेडू शकतो. परंतु आपण या हावड्या रोगापासून दूर राहिलं पाहिजे. हावड्या रोग हा माणसाला माणूस म्हणू देत नाही, भावाला भाऊ म्हणू देत नाही, बहिणीला बहीण म्हणू देत नाही. आपण त्योहार खूप मोठ्या प्रमाणात साजरे करतो, आपल्या परिवारासाठी खूप सारे फटाके आणून फोडतो, खूप काय वेस्टेज करतो, परंतु एक शोषखड्डा सोसत नाही, एक शोषखड्डा बनवत नाही, आपल्या वेस्टेज कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही. आपण या निसर्गाचं संतुलन राहण्यासाठी जो दररोज आपल्याला प्रत्येक मायक्रो सेकंदसाठी लागणारा ऑक्सिजनसाठी आपण एक झाड लावू शकत नाही, तर आपण या निसर्गावर माणूस म्हणून जन्माला आल्याची आपल्याला काहीही अधिकार नाही. या निसर्गाला आपण कुठेच मित्र म्हणून वागवत नाही आणि आपण आपल्या मित्रासोबतच गद्दारी करतो. याचा आपण पूर्ण आणि बसून चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे. मित्रांनो, आपल्या दारातून कोणी जात असेल तर त्याला खडाही रुतला नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. जर आपण निसर्गाचं संतुलन ठेवलं, जर आपण या निसर्गाशी मैत्री केली तर निसर्ग जरूरच आपल्याला त्या सुक्या दुष्काळासारखे जे
अन्याय आपल्यावर होत आहेत निसर्गाच्या माध्यमातून, ते आपल्याला होणार नाहीत, कारण त्याचे कारणीभूत आपणच आहे. म्हणून मित्रांनो, आपण आपल्या हक्काची जागा जरी सोडत नसलो तरी कमीत कमी जे रास्ते आपल्याला दिलेले आहेत ते रास्तेच पूर्णच्या पूर्ण राहू द्या. जे आपल्या एरियामध्ये ओपन स्पेस आहेत ते पूर्ण ओपन स्पेस जशीच्या तसे राहू द्या आणि त्याच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी, झाडं लावण्यासाठी त्याचा उपयोग करा. मित्रांनो, माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि सामाजिक प्राणी असल्यामुळे आपण समाजामध्ये आपली कुठेतरी कमतरता भासली पाहिजे, असंच जगलं पाहिजे. कर भला तो हो भला, किस्मत से ज़्यादा किसी को कुछ नहीं मला. तुम्ही कितीही रस्ते अडवले, तुम्ही कितीही रस्ता अरुंद केला, तर तुमच्या किस्मतमध्ये जे आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. आणि इतर लोकांनी जे तुमच्या परिवारासाठी वापरलेले शब्द आहेत, जो आशीर्वाद आहे, तोच तुमच्या कामी येणार आहे. तेच तुमचं एक मानव जीवन म्हणून आपल्याला मिळालेला एक चांगला आशीर्वाद आहे. मित्रांनो, समानात जीवन जगत असताना कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आपके जैसा. बेस्ट ऑफ लक. जय भीम, जय शिवराज.